ज्ञानसाधनेची ओढ. पंढरीला जोशी सर खूप आवडू लागले. त्याचं वर्गात मन रमू लागलं. अभ्यासात त्याला गोडी वाटू लागली. अभ्यासाच्या पुस्तकाशिवाय इतरही पुस्तकं वाचण्याची त्याला आवड निर्माण झाली. शाळेत एक वादविवाद संस्था होती. तिच्यात शिक्षकांची भाषणं होत. त्यातून ज्ञान व मनोरंजन घडायचं. विद्यार्थ्यांनाही भाषण देण्यास स्फूर्ती मिळायची. पंढरीला आपणही भाषण द्यायला शिकलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे असं तीव्रतेनं वाटू लागलं. लहानपणी घरी केलेल्या श्लोक, स्तोत्र या पाठांतराचा साठा त्याच्याजवळ होताच. जोशी सर कधीकधी वर्गात कठीण शब्द लिहून देत आणि त्याचे अर्थ घरून लिहून आणायला सांगत. एकदा सरांनी ज्ञानसाधना या शब्दाचा अर्थ लिहून आणायला सांगितला होता. पंढरीला ज्ञान शब्दाचा अर्थ माहीत होता, पण साधना या शब्दाचा अर्थ त्याला काही लावता येईना. आत्याच्या घरी शब्दकोश नव्हता, त्यामुळं त्यानं अंदाजानं साधना शब्दाचा अर्थ वहीत लिहून टाकला. दुसरे दिवशी जोशी सरांनी विद्यार्थ्यांनी कठीण शब्दाचे लिहून आणलेले अर्थ पाहिले. पंढरीची वही त्यांनी वाचली आणि त्याला त्यांनी विचारलं, साने, साधना शब्दाचा अर्थ काय आहे रे? पंढरी मनातून गडबडला. कारण आपण लिहिलेला अर्थ बरोबर नसावा म्हणूनच सर आपल्याला तो विचारताहेत हे त्यानं ताडलं. तो म्हणाला, साधना म्हणजे प्रयत्न सर. त्यावर ते हसले आणि म्हणाले, तू अंदाजानं अर्थ ठोकून वहीत लिहिला आहेस, पण खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. सर, काय करू, माझ्या घरी शब्दकोश नाही, त्यानं म्हटलं. अरे, तो कुठून तरी मिळवायचा तू प्रयत्न केलेला दिसत नाहीस. जरा शोध घेतला असतास तर तुला कोश मिळाला असता. आपल्या शाळेच्या वाचनालयातच तो आहे ना, जोशी सर म्हणाले. सर, साधना शब्दाचा खरा अर्थ सांगा ना मला, पंढरी लगबगीनं म्हणाला. साधना म्हणजे उपासना, तपश्चर्या. ज्ञानसाधना म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी केलेली तपश्चर्या. सरांनी अर्थ स्पष्ट केला. पंढरीच्या मनावर या प्रसंगाचा चांगलाच परिणाम झाला आणि पुढं ज्ञान मिळवण्यासाठी त्यानं खूप परिश्रम घेण्याचं मनाशी ठरवलं आणि म्हणूनच साने गुरुजी मोठेपणी ज्ञानी लेखक होऊ शकले. याच शाळेत पूर्वी महर्षी कर्वे, रॅगलर, परांजपे, म. पा. काणे अशा थोर व्यक्ती शिकायला होत्या. साने गुरुजींनी ही थोर परंपरा कायम ठेवली.